आज आपण खूपच सोपी आणि चविष्ट भेंडी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। या रेसिपीमध्ये भेंडी बिलकुल चिकट होत नाही आणि चव अगदी जबरदस्त लागते। या भेंडीमध्ये मी एक सोपी ट्रिक सांगितली आहे ज्यामुळे भेंडी बिलकुल चिकट होत नाही। ही भाजी रोजच्या जेवणासाठी खूपच परफेक्ट आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया। आज मी तुम्हाला भेंडीची सुकी भाजी करून दाखवणार आहे। बघा, ही अर्धा किलो होईल एवढी मी भेंडी घेतलेली आहे। बघा, स्वच्छ धुवून घेतलेली आहे भेंडी। आता याला आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचे आहे, पातळसर। बघा, अशा प्रकारे आपल्याला भेंडी व्यवस्थित कापून घ्यायची आहे। बघा, आता अशा प्रकारे मी भेंडी बारीक कापून घेतलेली आहे। बघा, आता आपल्याला याला भाजी करून घ्यायची आहे। बघा, अशा प्रकारे आपली भेंडी कापून तयार झालेली आहे। आता मी बघा कढई गॅसवर ठेवणार आहे। आता आपल्याला भेंडी भाजून घ्यायची आहे। प्रथम मी गॅस पेटवलेला आहे। गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा आहे। बघा, अशा प्रकारे आपली भेंडी भाजलेली आहे। आता आपल्याला यामध्ये तेल वापरायचं आहे। बघा, आता तेल घातल्यानंतर भेंडी थोड्या वेळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। बघा, एकसारखी भेंडी भाजत आल्यानंतरच आपल्याला तेल टाकायचं आहे। जर आधी तेल टाकलं तर भेंडी सगळी चिकाट होते आणि लवकर भाजत नाही, त्यामुळे तेल नंतर टाकायचं भेंडी भाजत आल्यानंतर। तर आपली भेंडी बघा, आता आपली भेंडी अशा प्रकारे भाजलेली आहे। आता आपल्याला अजिबात हवा चिकटपणा नाही, एकदम सुटसुटीत भेंडी झालेली आहे। आता मग आपल्याला चटणी आणि मीठ यामध्ये वापरायचं आहे। बघा, चवीनुसार मीठ वापरायचं आहे। तुमच्या तिखटानुसार तुम्ही चटणी वापरा। मी 2 चमचे चटणी वापरत आहे। आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, गॅस बारीक ठेवून। मी आता भेंडीमध्ये टाकण्यासाठी शेंगदाण्याचं कूट घ्यायला लागले। बघा, त्यात आपल्याला थोडंसं मोठे मोठेच ठेवायचे, एकदम बारीक पीठ करायचं नाही। एक आपल्याला 5 मिनिटं झालेले आहे बघा भेंडी शिजून। आता बघूया आपली भेंडी कशी शिजलेली आहे ते। बघा, अशा प्रकारे आपली भेंडी शिजून तयार झालेली आहे। आता आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे। बघा, थोडंसं मी जाडसरच ठेवले शेंगदाण्याचं कूट, एकदम काही बारीक केलेलं नाहीये। बघा, अशा प्रकारे एकसारखी भेंडी हलवून आपल्याला यावरती परत 1 मिनिटभर होईल एवढं झाकण ठेवायचं आहे। एक मिनिट आपली झालेली आहे। आता बघू आपली भेंडी कशी शिजून तयार झालेली आहे ते। बघा, एकदम छान भेंडी तयार झालेली आहे शिजून आपली। मी यामध्ये फक्त चटणी मीठ आणि शेंगदाण्याचं कूट एवढंच वापरून साधी सोपी भेंडी केलेली आहे। तुम्ही तुमच्या मुलांच्या डब्यासाठी एकदम झटपट करून देऊ शकता। बघा, 5 मिनिटात भेंडी आपली तयार होते। बघा, अजिबात चिकटपणा वगैरे काही सुद्धा आलेला नाही। मी भेंडी धुवून केलेली आहे आणि फुसली पण नाहीये, पाण्यात धुवून केलेली आहे भेंडी, तरी पण एकदम सुटसुटीत झालेली आहे। बघा, तुम्ही नक्की ट्राय करून सांगा भेंडी कशी तयार झाली आहे ते। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।